चला बरं, मी आज तुम्हाला ब्लाउजावर माप कसे टाकायचे, ब्लाउजावर माप कसं घ्यावं हे बरंच नवीन शिकणाऱ्यांना प्रश्न पडतो. तर हा मी शिवलेला ब्लाऊज आहे, हा कस्टमरचा आहे. याच ब्लाउजावर मला दुसरा ब्लाऊज शिवायचा त्यांनी सांगितलेला आहे. ब्लाऊज खूप छान बसलेला आहे म्हटल्यात त्या. तर हा ब्लाऊज मला मापाला आलेला आहे आणि मी नेहमी ब्लाउजावर माप घेते. तसं अंगावरचं पण माप घ्यायला लावतं ते पण घेते. तर आता मी तुम्हाला ब्लाउजावर माप कसे घ्यावे, कुठल्या कुठल्या पद्धतीचे माप टाकावे, कुठले माप ब्लाउजावरचे कुठले मोजावे ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ ऐका, बघा आणि लक्ष द्या. तसेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता सुरुवात आपल्याला आधी पाठीमागच्या बाजूने उंची घ्यायची. ब्लाउजाची पूर्ण उंची कधीही पुढच्या बाजूने घ्यायची नाही, तर ती मागच्या बाजूने घ्यावी. तर ब्लाउजाची उंची मागच्या बाजूने व्यवस्थित घेता येते, म्हणजे परफेक्ट उंची काय आहे ती आपल्याला कळते मागच्या बाजूने उंची घेतल्यावर. आता ही शोल्डर आपलं टिच केलेलं आहे, तिथून तर खालच्या उंचीप्रमाणे. आता इथे शोल्डर आहे आपलं टिच केलेलं, तिथून तर खालच्या उंचीप्रमाणे. या ब्लाउजाची उंची आहे 16. किती आली ही 16. तर 16 मध्ये बरेच जण म्हणतात 1 इंच, पण आपलं शिवण व्यवस्थित असेल आणि कमी धरत असतील तर अर्धा इंच मिळवलं तरी चालतंय. पण शक्यतो नवीन शिकणारे असतील तर त्यांनी 1 इंच वाढवला तरी चालेल. तर आता ही ब्लाउजाची उंची आहे 16, त्यात मी मिळवणार अर्धा इंच. अर्धा इंच म्हणजे वरती पाव इंच, खाली पाव इंच स्टिच करायला आपल्याला लागेल, म्हणून पूर्ण उंचीमध्ये मी अर्धा इंच मिळवणार आहे. तर आता हा आपण मागचा गळा, हा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि तसंच शोल्डर पासून तर खाली गळ्यापर्यंत आपल्याला उंची टाकून घ्यायची. तर आता ह्या ब्लाउजाचा गळ्याची उंची आहे 11. तर 11 मध्ये आपण अर्धा इंच ऍड करणार आहे, तर तो होईल 11.5. आता आपण ब्लाऊज सरळ ठेवूया. खालचा हुक वरचा हुक लावून घ्यायचा आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ब्लाऊज स्ट्रेट करायचा. अगदी सोप्या पद्धतीने मी आपल्याला ब्लाउजाचं माप सांगणार आहे. ब्लाउजावर माप टाकणे काही इतकं अवघड नाही आहे, फक्त आपण लक्ष देऊन कळालं ना आपल्याला तर सहज सोप्या पद्धतीने आपल्याला माप टाकता येते. आता हे हुक लावल्या हुक पॅक केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित माप घेता येईल. फिटिंगची साईज, ह्या फिटिंगपासून तर ह्या फिटिंगपर्यंत ब्लाउजरचे माप घ्यायचे. छातीचं साईज किती आली आपली 40च्या निम्मे 20.
आणि ब्लाऊज कधी असा व्यवस्थित हे करायचा, जास्त असं त्याला ताणायचा पण नाही, सरळ असं व्यवस्थित ठेवायचं. तर साईज आपली आहे 40, 40च्या निम्मे 20. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे 1.5 इंच. कटोरी ब्लाउजाला 1.5 इंचच ॲड करायचा. साधा ब्लाऊज असला, प्रिन्स कट ब्लाऊज असला तर त्याला 2 इंच ॲड केले तरी चालते. आता आपण शोल्डर घेऊया. शोल्डरला असं व्यवस्थित स्लीव्ज वगैरे करून घ्यायच्या आणि ही शिलाई व्यवस्थित ठेवायची. आता आपण ही जी आपली स्लीव्ज जोडलेली साईज आहे शिलाई इथून तर इकडच्या बाजूची शिलाई जोडलेली साईज हे असे व्यवस्थित बघून घ्यायचे दोघे बाजूने आणि बरोबर ही शिलाई तर ही शिलाई इथे शिलाई ते बाई स्टिच केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पण इथे बाई स्टिच केलेली आहे. तरी हे आपलं शोल्डर आहे 10.5. किती इथून इथून तर इथून 10.5 आपलं शोल्डर आलेलं आहे. तर 10.5च्या निम्मे 5.25. याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. अर्धा इंच ॲड केलं तर 5.5 होणार एका साईड. ठीक आहे. आता झालं आपल्याला शोल्डरचं माप घेऊन झालं. आता गळा कसा घ्यायचा, गळ्याची रुंदी किती घ्यायची हा प्रश्न पडतो. तर मी तुम्हाला सांगते सोप्या पद्धतीने. हे इथे आपला गळा आहे, जास्त गळा असा करायचा नाही, तर आपल्याला व्यवस्थित असंच ठेवायचं आहे. खाली पण असं व्यवस्थित करून घ्यायचा आणि वरती पण असं व्यवस्थित करून घ्यायचा. जास्त फाकवला तर माप जास्त येते, साईज वाढते. तर आपल्याला तसं न करता त्याला व्यवस्थित असंच ठेवायचा. आधी इथे सरळ करायचा, मग नंतर वरती सरळ करायचा. तर आता हा आपला ओपन बाजू आहे गळ्याची. इथे आपला हा टेप ठेवायचा ह्या साईडला. इथून तर ह्या साईजपर्यंत किती येते माप ते बघायचं. तर आपला इथून ते इथपर्यंत गळा रुंदी म्हणतात त्याला. तर गळा रुंदी 5.5. तर हा आपला झालंय 5.5चं गळ्याचं माप आलंय. गळा रुंदी 5.5. आपण माप टाकताना आपण फोल्ड करून टाकतो. तो 5.5च्या निम्मे आपल्याला घ्यावं लागेल. तर ते आपलं येणार 5.25. सॉरी 5.3. कारण की आपण
आता हा गळा आपला आहे असा, त्याचे आपल्याला निम्मे करावं लागतं. तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज वगैरे टाकतो किंवा पेपरवर पॅटर्न टाकतो त्यावेळेस 5.5चा निम्मे आपल्याला 2.25 येणार. पण आपण आता ब्लाउजाचंच माप बघतोय, तर आता ब्लाउजाचा गळा आपला आलाय 5.5. हे झालं गळा. आता आपल्याला टाकायची गळा उंची. गळ्याची उंची ही आपण मागचं शोल्डर टिच केलेले, मागची बाजू पुढची बाजू ही मध्यंतरी शोल्डरच्या, तरी इथून इथं खाली हुक पट्टीपर्यंत आपल्याला हे गळ्याचं माप टाकून घ्यायचंय. ही झाली ब्लाउजाची उंची. तर ब्लाउजाची उंची आली आपली 6. ब्लाउजाची उंची किती आली? 6. त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच ऍड करायचं आहे. तर 6.25 किंवा 6.5 घेतलं तरी चालतं. हाईट जास्त असली, एखाद्याला गळा खाली लागतो, तर अर्धा इंच ऍड करायचं. हे परत बघून घ्या. इथून तर इथपर्यंत जी आपली इंचाची साईज येते तिथून स्ट्रेट असे लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला कळतं की गळ्याची उंची किती. तर गळ्याची उंची आहे 6 इंच. आता ही कंबर. कंबर इथून ते इथपर्यंत दोघं साईजने मोजायचं. तर आता आपलं कंबरचं माप आहे 15.5. 15.5चं आपण ब्लाउजचं आपण घेतलं. जरी तुम्हाला असं नाही कळालं तर मोकळं करून घ्यायचं ब्लाऊज आणि लूप आपलं जे लूप पट्टी असते ती सोडून द्यायची, ती धरायची नाही. तिथून हे असं कंबर मोजून घ्यायचं. ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस तर मोजावंच लागेल. तरी हे भरलंय आपलं. कंबरचं माप आलंय 33. कंबरची साईज 33 आली. आणि लूपपट्टी 1 इंच असे 34 साईजचं कंबर आहे. बरोबर 34 आलाय बघा. लूपपट्टी मायनस केली तर 33 आणि लूपपट्टी ऍड केली तर 34. हे असे आहे आपले कंबरचे माप. आणि ब्लाउजाचं माप घेताना आपण अशा पद्धतीने माप टाकायचे. आता आपल्याला योगपट्टी काढायची. आणि आपण कधीही आपल्याला ब्लाउजाचा चौथा काढायचा असतो. आता आपला 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर 40 साईजच्या ब्लाउजाचा आपल्याला चौथा काढायचा आहे. तर चौथा काढताना आपण कधीही ब्लाऊजचं माप जेव्हा घेत असतो तेव्हा आपण या लूपपट्टीनेच
माप टाकायचं. वाढीव असते ही पट्टी, त्यामुळे ह्या बाजूनेच माप घ्यायचं. तर हा आहे ब्लाउजाचा चौथा. आता ही लूपपट्टी आहे आपली. ही लूपपट्टी बाजूला ठेवून त्याचे लूपपट्टीचं फिटिंग. आता इथे फिटिंग आहे, इथे लूपपट्टी आहे. तर लूपपट्टीपासून ते फिटिंगपासून आपलं हे बरोबर 10 इंच आलेलं आहे. म्हणजे आपलं हे 40 साईजचं ब्लाऊज आहेच. आणि त्यात आपण 1.5 इंच ॲड करू बाजूला शिलाईसाठी. तर हे ध्यानात ठेवा की लूपच्या बाजूने घ्यायचं नाही. कधीही माप ब्लाउजाचं घ्यायचं असेल तर लूपपट्टी मायनस करूनच लूपपट्टीच्या साईजनेच आपण माप घ्यायची. तर आता आपल्याला योगपट्टी आणि पुढची कटोरीचं माप मी तुम्हाला सांगते कुठल्या पद्धतीने घ्यायचं. त्याआधी आपण आर्मोलचं माप घेऊ, मुंड्याचं. तर मुंड्याचं माप घेण्याची पद्धत माझ्या ब्लाउजाची जरा वेगळी आहे, पण ब्लाऊज छान बसतो. तर बरेच जण इथून शोल्डर पासून तर खाली बाई पिचपर्यंत माप घेतात. तसं तुम्हाला जरी खात्री करायची असेल तर दोघं बाजूने माप घेऊन घ्यायची. आता हे मुंडा आलाय आपला 6वर. पण मी कधीही माप घेताना या पद्धतीने माप घेते. ब्लाउजाच्या उंचीच्या खालच्या बाजूपासून तर मुंड्यापासून हे असे माप मी घेत असते. आता ही खालची बाजू तर मुंडा हे हा आपला आलाय 9 इंच. 9 इंच आलाय. ते 9 इंच मध्ये अर्धा इंच ॲड करायचं. 9.5. ठीक आहे. 9.5. तर आपण आता हे माप मी तुम्हाला सांगितले. उंचीच्या खालच्या बाजूपासून तर बाई पिचपर्यंत मी ते माप मुंड्याचं घेत असते. तर आता हे आपलं उंचीचे माप आलंय 9. त्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर झाले 10. कोणी मी तर अर्धा इंच करते. तुम्हाला पाहिजे असेल तर 1 इंच पण ॲड करू शकता. तर 9.5च्या जागी 10 इंच. 10 इंच. आणि आपला उंची आहे 16 इंच. 16 इंचमधून आपण 10 इंच मायनस केले तर खाली राहिले 6.5. म्हणजे तशी तर 16 पकडली आपण उंची तर 7 इंच आहे. पण आपण उंचीमध्ये अर्धा इंच ॲड केलेलं आहे तर 6.5 झालं. तर आपला मुंडा आहे तो 6.5. मुंडा आहे आपला 6.5 पर्यंत हे झालंय. मुंडा खोली 6.5. कारण की असे जरी आपण माप टाकले तरी हे 6 आलेलं आहे. जरी तुम्हाला असं नाही कळालं तर असं घेतलं तरी हे आपलं मुंडा खोली 6 आहे. आणि अर्धा इंच आपण त्यात ॲड करणार आहे. म्हणजे 6.5 आपला मुंडा खोली येणार आहे. आता योगपट्टी. योगपट्टीचं माप सुद्धा आपल्याला हुकपट्टीने नाही घ्यायचंय, आपल्याला लूपपट्टीनेच घ्यायचंय. तर हे आपण माप टाकून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचं माप मी आता कसं घेत आहे ते बघा. आता ही जी आपली कटोरी
स्टिच केलेली आहे त्यापासून ते खाली उंचीपर्यंत योगपट्टीचं माप घेणार आहोत. तर योगपट्टीचं माप कधीही हुकपट्टी बाजूला करायची. या बाजूने माप कुठलेच टाकायचे नाही. ब्लाउजाची माप कधीही हुकपट्टीच्या साईज बाजूचीच घ्यायची. तर ही झाली रुंदीचं माप घ्यायची काही गरज नाही. आपण जसं पेपर पॅटर्नवर किंवा ब्लाउजावर पूर्ण माप टाकतो त्या साईजप्रमाणे योगपट्टीचं माप येऊन जाते. तर हे 10 रुंदी आलेली आहे आणि त्याच्यात आपण 1.5 इंच ॲड करतो. तर ती घडी आपली 11.5 झालेली आहे. आता ही योगपट्टीची उंची, ही लूपपट्टीपासून जिथे आपण कटोरी जॉईन केलेली आहे ही बाजू तर खाली. आता ही आपली उंची आलेली उंची आहे आपली 4 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा इंच म्हणजे 4.5. ही आपली लूपपट्टीची साईज, ज्या बाजूला आपण लूपपट्ट्या लावतो त्या बाजूची साईज ही 4.5 आहे. तर इकडे आपली फिटिंगची साईज आहे. तर फिटिंगच्या बाजूला आपल्याला आपली जी पुढची बाजू असते 4.5 ह्या बाजूला आली तर ह्या बाजूला त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायची. नाहीतर मग ब्लाउजाच्या मापानुसार ब्लाउजाची ज्या पद्धतीची जे माप आहेत तसे माप घ्यायचे. आता याचे माप आहे उंची, पुढची उंची आहे 4 आणि या साईडच्या बाजूची उंची आहे 3. तसेच आपल्याला माप टाकायची ब्लाउजाचं माप घ्यायचं असलं तर. आणि या बाजूपासून पुढच्या बाजूपेक्षा साईडच्या बाजूची उंची आपण 1 इंच कमी घ्यायची म्हणजेच ती क्रॉस येते. आता योगपट्टीचं माप मी तुम्हाला दाखवले, तसेच आता कटोरीचं माप दाखवलं. आता ही आपण लूपपट्टीचीच बाजू घेऊ. लूपपट्टीपासून तर कटोरी जॉईन केलेल्या बाजूपासून. आता ही आहे आपली लूपपट्टीची साईज. तर इथे आपल्याला इथून ते इथे कटोरी जॉईन केलेली आपण, तर ती बाजू. तर ही आपली कटोरी परफेक्ट कटोरी बसते. आणि कटोरीचं माप काढायचं ह्याच पद्धतीने माप घ्यायचं. इथून ते इथपर्यंत हे आपले माप आले 6.5. आता ह्या 6.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आता माप घेताना. आणि ज्यावेळेस आपण पेपरवर किंवा अस्तरवर माप टाकतो त्यावेळेस वेगळी कटोरी आपल्याला काढायची असते, त्याच्यात जास्त ॲड करायचं असते. मी आता तुम्हाला फक्त ब्लाउजाचं माप दाखवते की ब्लाउजावर आपण कटोरीचं माप कसे काढायचं. तर आता इथून ते इथपर्यंत जॉईन केलेली बाजू आहे ते माप आले आपले 6.5. 6.5 मध्ये अर्धा इंच ॲड करायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण पॅटर्नवर माप टाकतो त्यावेळेस 7 घ्यायचं. 6.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 7. हे असे माप काढायचे योगपट्टीच्या बाजूला. आणि इथे आपले आता हे मुंडा खोली आहे. मुंडा खोलीपासून इथून आपण बाई जॉईन केलेली त्यापासून ते इथे आपण कटोरी जॉईन केलेली यापासून. आता हे माप आपले आले 2.5 इंच. हे माप आपलं किती आले 2.5 इंच. तर आपण ज्या वेळेस बाईचा सेप कटोरीचा सेप देतो तर बाही मुंडा खोलीपासून
ते कटोरीचं सेट. हे अंतर आपलं अडीच आता तयार आहे, तर ते 3 किंवा 2.25 इंच आलं पाहिजे. इथे 7, लक्ष द्या, मी तुम्हाला परत सांगते. इथून ते इथपर्यंत 6.5 आलेलं आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करून बरोबर टेपने दाखवतो. हे 1 इंच. इथून तर कटोरी जॉईन केलेली बाजू 6.5, त्यात अर्धा इंच ॲड केलं 7, तर हे 7 इंच. आणि ही बाई जोडलेली, तर हा कटोरी जॉईन केलेला भाग हे आलंय आपलं 2.5 इंच. त्यात अर्धा इंच ॲड करायचं, ते 3 इंच माप टाकायचं. इथे 7 इंच माप टाकायचं. आणि गळा, आता गळ्यापासून आपण कटोरीचं सेट देणार आहे. तरी हे शोल्डरचं आपण 1/2 इंच वरती ठेवायचं. बरोबर तयार दाखवतो. तयार आता आले 4.5. शोल्डर, तर कटोरी जॉईन केलेला भाग शिलाई. इथून आपले माप आले 4.5. त्यामध्ये ॲड करायचं अर्धा इंच. म्हणजे हा जो आपला गळ्याचा भाग असतो पॅटर्नवर टाकलेला, इथून ते इथपर्यंत 5 इंच माप घ्यायचं. इथून ते इथपर्यंत 5 इंच, इथून ते इथपर्यंत 3 इंच, आणि इथून ते इथपर्यंत 7 इंच. आणि मग नंतर आपला हा सेट देतो आपण कटोरीचा पॅटर्नवर. आणि हे झालंय आपलं परफेक्ट ब्लाउजाचे माप. आणि हे जे आपण आता पेपर पॅटर्नवर टाकू त्यावेळेस ही कटोरी आपल्याला अजून वाढवायची पाहिजे, तर ते आपण पॅटर्नवर पण वाढवू शकतो, नाहीतर मग वेगळं पण कट करू शकतो. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला हे कटोरीचं माप दाखवलंय. आता आपण बाईचं माप मोजून घेऊया. आता ब्लाउजावरनं बाईचं माप आपल्याला घ्यायचं आहे. इथून आपली बाई जोडलेली, ह्या शिलाईपासून तर खाली बाईच्या उंचीपासून हे 4.5 माप आलेले. किती आलेलं आहे? बाईची उंची 4.5. स्लीव्स पूर्ण उंची आहे 4.5. त्यात मिळवायचे अर्धा इंच. तुम्हाला हवा असलं तर 1 इंच पण ॲड करू शकता. म्हणजे घेताना माप घेताना जरा जास्तच घ्यायचं. पण ज्यावेळेस तुम्ही फिटिंग ब्लाऊज जॉईंट करतात बाई, त्यावेळेस परफेक्ट माप मोजून घ्यायचं. 1/2 इंच तरी जास्त राहिलं पाहिजे. नंतर आपल्याला ते माप घेऊन कट करता येईल. आता हा दंड, हा दंड ह्या शिलाईपासून तर बंद बाजूपासून 6.25 इंच आहे. त्यात आपल्याला ॲड करायचं आहे 1.5 इंच. आणि तसेच बाई खोली, आता आपली ही आहे बाई उंची. बाई उंची आहे, पाहिजे असेल तर उलट्या बाजूने पण तुम्ही माप घेऊ शकता, नाहीतर सुईच्या बाजूने पण माप घेऊ शकता सारखंच. आता हे आपली 4.5 आलेली आहे, त्याच्यात अर्धा इंच ॲड केलं, 5 इंची झाली बाईची. आता हा दंड 7.25 आलेला आहे आपला, त्यात 1.5 इंच ॲड केलं आपण. आणि आता हा जास्त करून मुंडा खोली कितीवर घ्यायची आणि कशी घ्यायची हा मोठा प्रश्न पडतो. ब्लाउजाच्या मापावर कळत नाही. तर आता हे इथून फिटिंगची बाजू आहे आपली,
फिटिंगची बाजूपासून तर इथपर्यंत 2.5 माप आले आपले. किती आले? 2.5. त्यात आपण मिळवायचं 3. तर बाईच्या उंचीपासून उंचीची खालची बाजूपासून तर वरतीपर्यंत 3 इंच टाकून घ्यायचे आणि मग हा आपला बाईचा सेट झालाय. हे परफेक्ट माप बसते. अशा ह्या पद्धतीने मी आज तुम्हाला ब्लाउजाचं माप कसे घ्यावे हे दाखवले आहे, जेणेकरून तुमचं लक्षात आले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.